मध्ये बघा आता इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 300 sin x प्लस 100 cos x अपॉन sin x प्लस cos x dx ही व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. ठीक आहे. तर हे सुद्धा एक्झाम्पल आपण प्रॉपर्टीनुसार यूज करू शकतो बघा. 0 टू a f ऑफ x dx प्रॉपर्टी 0 टू a f ऑफ a मायनस x आहे. म्हणजे x रिप्लेस आपल्याला a मायनस एक्स करता येईल. या एक्झाम्पल मध्ये a मायनस एक्स दॅट इज a ची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी a दॅट इज पाय बाय 2 मायनस एक्स रिप्लेस करता येईल. ओके, लेट से समजा हे दिलेले एक्झाम्पल जे आहे त्याला आपण आय कन्सिडर केलं तर प्रॉपर्टीनुसार काय राहणार बघा. 0 टू पाय बाय 2 300 साइन ऑफ एक्स रिप्लेस काय करूया पाय बाय 2 मायनस एक्स प्लस 100 कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन साइन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स प्लस कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स into dx. Therefore, I is equal to 0 to pi by 2 300 sin 90 minus theta cos theta cos 90 minus theta sin theta येऊन जाईल अपॉन साइनचं कॉस झालं कॉसचं साइन झालं बायलॅड अँगल फॉर्म्युला. ओके, इक्वेशन नंबर 2 याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. प्रॉपर्टी मध्ये आपण तर तेच करतो. आणि आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ऍड केलं तर लेफ्टला 2y राहिलं, इथं 0 टू पाय बाय 2 राहिलं. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 चा डिनॉमिनेटर जो आहे तो सेम आहे बघा, cos x प्लस sin x च आहे. ओके, न्यूमरेटर मध्ये ऍडिशन करावं लागेल. आता न्यूमरेटर मध्ये ऍडिशन करताना बघा 300 sin x प्लस 100 sin x 400 sin x होणार. 300 cos x प्लस 100 cos x 400 cos x होईल. म्हणजे इथं आपण असं लिहूया 400 sin x प्लस 400 cos x into dx. That is 2y is equal to 400 कॉमन येईल बघा 0 टू पाय बाय 2 sin x प्लस cos x अपॉन cos x प्लस sin x dx. ओके, हे कॅन्सल झालं. हे i इज इक्वल टू 2 इकडे जर डिवाइड केलं तर हे 200 होईल आणि हे 1 झालं ना. 1 चं इंटिग्रेशन x होईल, लिमिट आहे 0 टू पाय बाय 2. i इज इक्वल टू बघा 200 इंटू पाय बाय 2 मायनस 0. तर i इज इक्वल टू 200 बाय 2 दॅट इज 100 इंटू पाय. दॅट इज ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.